नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत गट ब आणि गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून 15 मे 2026 पर्यंत अर्ज मागवले जात आहे। यामध्ये सहाय्यक आणि शिपाई यांसारखी महत्त्वपूर्ण पदे भरली जाणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही 10वी असाल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असाल, तुम्हाला या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। विशेष म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना जबरदस्त असा पगार केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे। यासाठी नेमकी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, कशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे। ऑल ओव्हर इंडियातले मेल आणि फिमेल असे दोन्ही कॅन्डिडेट या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत। तुम्ही महाराष्ट्रातून असाल, तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील या पदांसाठी अर्ज तुम्हाला करता येणार आहे। आता या पदांसाठी अर्ज नेमकी कसा करायचा, तर ही जी PDF मी एक्सप्लेन करत आहे, या PDFच्या शेवटी अर्जाचा नमुना मी दिलेला आहे। तो अर्जाचा नमुना तुम्हाला A4 साईजच्या पेपरवरती व्यवस्थित प्रिंट करून घ्यायचा आहे। तो तुम्हाला अचूक भरायचा आहे। त्यानंतर त्या अर्जावरती तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा सेल्फ अटेस्टेड रिसेंट कलर फोटोग्राफ जोडायचा आहे। त्यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे। आणि ही जी रक्कम या ठिकाणी दिलेली आहे, ही तुमच्या कॅटेगरीनुसार या रकमेचा DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला SBI स्टेट बँक ऑफ इंडिया बंद काढायचा आहे। तो कसा काढायचा ते देखील आपण पुढे बघणार आहोत। या सर्व गोष्टी तुम्हाला एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायचा आहे आणि तो इन्व्हेलोप तुम्हाला पोस्टाने हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे। ॲड्रेस देखील मी सविस्तरपणे पुढे तुम्हाला सांगणारच आहेत। यामध्ये SC ST आणि महिला उमेदवारांसाठी 500 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क उमेदवारांना डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पे करणं आवश्यक असणार आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचाच काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स पेएबल ॲट कोलकाता या नावाने काढणं अनिवार्य असणार आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे। वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये गट ब आणि गट क वर्गातील पदं जी आहे ती भरली जात आहे। यामध्ये असिस्टंट म्हणजे सहाय्यकाची 5 पदं असणार आहे, तर MTS म्हणजे शिपायाची 5 पदं भरली जाणार आहे। अशा 10 पदांसाठी ही कायमस्वरूपी भरती असणार आहे, ज्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, आता या पदांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकी काय असायला हवं, तर सहाय्यक हे जे गट ब वर्गाचं पद भरलं जाणार आहे, यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि रिलेव्हंट फील्डचा 5 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं वय मात्र 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांना 44,900 ते 1,42,400 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। हे तुमचं बेसिक आहे, मात्र तुमची स्केल रेंज जी आहे ती 7व्या वेतन आयोगानुसार अशा पद्धतीची असणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे MTS, हे गट क वर्गाचं पद आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी तुमची 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता नसणार आहे। फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। या ठिकाणी जे वय मी सांगितलेलं आहे हे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं। यामध्ये OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 3 वर्ष, तर SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष अतिरिक्त सवलत गव्हर्नमेंटच्या रूलनुसार असणार आहे। या व्यतिरिक्त फिजिकली डिसेबल उमेदवारांना देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये MTS या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार 18,000 ते 56,900 या स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता रिझर्वेशनचं नेमकी कसं प्रोव्हिजन असणार आहे। तुम्ही OBC EWC किंवा SC ST कॅटेगरीत असाल तर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता अर्ज कसा करायचा, तर या PDFच्या शेवटी जो अर्जाचा नमुना मी दिलेला आहे तो व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे। A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व ती आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे।
त्यानंतर काढलेला डिमांड ड्राफ्ट देखील जोडायचा आहे आणि या सर्व गोष्टी एका एन्व्हेलोपमध्ये सीलबंद करून त्या एन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतायत त्या पदाचं नाव आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, जी वरती ॲडव्हर्टाइजमेंटला नंबर दिलेला आहे तो नंबर टाकायचा आहे आणि हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा ॲड्रेस, ह्या ॲड्रेसवरती बाय पोस्टने तुम्हाला 15 मे 2026 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता या पदांसाठी नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे. या ठिकाणी बघू शकता 15/5 म्हणजे 15 मे 2026 पर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकणार आहे. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये बघू शकता यामध्ये असिस्टंट म्हणजे सहाय्यक या पदासाठी सर्वात पहिल्यांदा रिटर्न टेस्ट 50 गुणांची घेतली जाणार आहे आणि त्यानंतर 50 गुणांची स्किल टेस्ट अशा 100 गुणांपैकी उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढचे जे पद आहे MTS म्हणजे शिपाई, या पदासाठी फक्त 50 गुणांची एक्झाम असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे, कोणत्याही प्रकारची स्किल टेस्ट नसणार आहे. या 50 गुणांपैकी तुम्ही बघू शकता उमेदवारांना 15 मार्क जे आहे ते न्यूमेरिकल ॲबिलिटीवरती प्रश्न विचारले जाणार आहे, 15 मार्क रिजनिंगसाठी, 10 मार्क जनरल अवेअरनेससाठी, तर 10 मार्क इंग्लिश लँग्वेजवरती असणार आहे. विशेष म्हणजे 10वीच्या बेसवरती 10वीच्या सिलेबसच्या आधारे उमेदवारांना या पदासाठी प्रश्न जे आहे ते विचारले जाणार आहे. बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्ज करतेवेळी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण गोष्टी तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे. यामध्ये अर्जाचा नमुना देखील मी या PDF शेवटी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ व्यवस्थित पेस्ट करायचा आहे. बाकी संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे. या अर्जासोबत सर्व आवश्यक ते कागदपत्र DD जोडून एका एन्व्हेलोपमध्ये सीलबंद करून तो एन्व्हेलोप तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती 15 मे 2026 पर्यंत पोस्टाने पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एकंदरीत प्रोसेस होती. या पदांसाठी लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.